याच्यामध्ये एका लोडरपासून पायलटपर्यंत आणि एका इंजिनियरपासून कंपनीच्या MD पर्यंत सगळेजण त्यांचा तिथे रोजगार करतात आणि एवढे पासेस त्याच्यात बनतात. सो यांची कुटुंबांची संख्या जर तुम्ही मोजलीत तर आपण एक 3 जण जरी धरले तरी एक 2-2.5 लाख लोकांचं घर हे फक्त विमानतळाच्या व्यवसायामुळे चालतं मुंबईच्या. 2-2.5 लाख लोक एकूण हे फक्त त्या विमानतळावर त्यांची रोजीरोटी चालवतात. हा संख्या खूप कमी आहे, याच्यापेक्षा जास्तच आहे. आणि मग त्याच्या अनुषंगाने जे व्यवसाय करतात, म्हणजे जो विमानात बसून येतो तो त्याचा काहीतरी व्यवसाय करतो ना, त्या कारणाने तो इथे येतो. सो एक विमानतळ जेव्हा आंतरराष्ट्रीय दर्जाचं येतं त्यावेळेला ते कमीत कमी 70 ते 75 हजार जणांचा रोजगार निर्माण करतं. ते रोजगार मी म्हटलं तसं सर्व क्षेत्र, तुम्हाला अख्खं टर्मिनल चालवायचं आहे, अख्खं एअरपोर्ट चालवायचं आहे. सो त्याच्या सिक्युरिटीच्या CISFच्या ऑफिसरपासून ते प्रत्येक जण, म्हणजे अगदी काउंटरवर जे मुलगा किंवा मुलगी तुम्हाला बोर्डिंग पास देते तिच्यापर्यंत. सो नवी मुंबई विमानतळावर नव्याने 70 ते 75 हजार जणांचे डायरेक्ट पोटापाण्याची व्यवस्था ते विमानतळ करणार आहे.